अमरावतीचे सुपुत्र सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा भव्य सत्कार। वकिलांनी रक्तदान करून सरन्यायाधीशांची केली रक्ततुला। मला आर्किटेक्ट व्हायचं होतं, मात्र वडिलांच्या इच्छेनुसार वकील झालो। संविधानाच्या मूल्यानुसार कार्य करणार, भूषण गवई यांचं वक्तव्य। अमरावतीचे सुपुत्र सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच आपल्या मायभूमी अमरावती शहरात आले होते। त्यामुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने भूषण गवई यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। तसेच वकिलांनी स्वतः रक्तदान करत भूषण गवई यांची रक्ततुला केली। यावेळी जिल्ह्यातील सर्व वकील, सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश NV रमणा यांच्यासह मुंबई व नागपूर हायकोर्टाचे न्यायाधीश उपस्थित होते। यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी सत्काराला उत्तर दिलं। मला आर्किटेक्ट व्हायचं होतं, मात्र वडिलांच्या इच्छेनुसार मी वकील झालो। तर 2003 मध्ये मी जेव्हा न्यायाधीश झालो तेव्हा मला दिल्लीमध्ये वकिली करायची होती, मात्र माझ्या वडिलांनी सांगितलं की वकिली केली तर तू पैसे कमावशील, मात्र तू जर न्यायाधीश झाला तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू हातभार लावशील। त्यांचं मी ऐकलं आणि न्यायदानाचं कार्य स्वीकारलं, असं ते यावेळी बोलत होते। न्यायदानाची कार्य करण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचं अभिवचन देऊन न्यायदानाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे। विविध खटल्यात न्याय देताना सामाजिक भान जपलं आहे। न्यायाधीशांना न्याय देण्याचा अधिकार प्राप्त असताना ते आपलं कार्य करत आहेत असं समजून कृती करणे अपेक्षित आहे। न्याय प्रक्रियेत न्यायदान हे सर्वात कठीण कार्य आहे। त्यामुळं न्यायदानाचं कार्य करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीने न्यायदानाचं काम करावं। न्यायदानाच्या प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या प्रत्येकाने आपण संविधानाचे रक्षक आहोत ही बांधिलकी कायम राहावी यासाठी प्रयत्न करावे। येत्या काळात प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असं न्यायदानाचं कार्य करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी शहर आणि जिल्ह्यातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते। मी वकील झालो किंवा आज न्यायाधीश आहे, त्याच्यामुळे तो निर्णय होता, तो त्यांचा निर्णय होता। सुरुवातीला तर मी वकील बनू इच्छित नव्हतो। माझी इच्छा आर्किटेक्ट व्हायची होती, पण त्यांच्या आग्रहामुळे मगाशी सुनीलनी सांगितलं त्यांना वकील व्हायचं होतं, परंतु यावेळेला त्यांच्या LLBच्या परीक्षेच्या वेळेला ते जेलमध्ये होते, भूमिहीन सत्याग्रहामध्ये, आणि परीक्षेला बसू शकले नाही। आणि त्यानंतर राजकारणात पूर्ण वेळ अखंड सेवा देत असल्यामुळे वकील होता आला नाही, आणि त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं, आणि त्यांचा आदेश मी पूर्ण केला। त्याचप्रमाणे त्यावेळेला न्यायाधीश होण्याचा प्रश्न आला। जवळपास 2001 मध्ये मी कन्सेंट दिली होती। 2-1 वर्ष हो नाही चालू होतं। अशा वेळेला त्यावेळेला 2003च्या शेवटी फायनल झालं की मी होणार आहे। तर त्यावेळेला माझी द्विधा मनस्थिती होती की दिल्लीला जाऊन वकिली करावी की न्यायाधीशपद स्वीकारावं। आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जर तू वकील झाला, सुप्रीम कोर्टात गेला तर खोऱ्याने पैसे कमावशील, परंतु जर न्यायाधीश झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक आणि आर्थिक समतेचं स्वप्न होतं, त्या ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तू एक हातभार लावू शकशील। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानाचे जे मूल्य आहेत त्या मूल्यानुसार मी कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे। नेहमी वाद होत असतो की विच इज सुप्रीम। आमचे बरेचसे मित्र उपस्थित आहेत जे पार्लमेंट लेजिस्लेचरला रिप्रेझेंट करतात, आणि मध्यंतरी एका घटनात्मक व्यक्तीनेच म्हटलं की द पार्लमेंट इज सुप्रीम। मी म्हटलं की neither the parliament nor the executive nor the judiciary are supreme, but it is only the Constitution of India which is supreme, and all the wings work under the Constitution. मी या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्याच्या अगोदर 18 वर्षाच्या कालखंडामध्ये वकिली म्हणून आणि न्यायमूर्ती म्हणून जे काम केलं आहे ते सगळं आपल्या समोर आहे। मी ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश झालो त्यावेळेला पत्रकारांनी इच्छा व्यक्त केली इंटरव्ह्यू द्यायची, परंतु मी कोणाला इंटरव्ह्यू दिला नाही, कारण की मला सुरुवातीला खूप जास्त अपेक्षा वाढवायच्या नाही आहेत। आणि याच्या अगोदरचे बरेच उदाहरणं
मी बघितले की शपथ झाल्या झाल्या लांबलचक इंटरव्ह्यूमध्ये मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, आणि नंतर कालखंड संपताना असं बोलू इच्छित नाही. त्यामुळे मी सांगितलं की मी एवढंच फक्त अभिवचन देईल की मी जी शपथ घेतली आहे त्या शपथीप्रमाणे माझ्या योग्यतेनुसार आणि माझ्या सस्यबल बुद्धीला जे मान्य होईल, भारतीय राज्यघटना, भारताच्या राज्यघटनेअंतर्गत केलेले कायदे यानुसार मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या प्रत्येक जजमेंटमध्ये जिथे जिथे सामाजिक आणि आर्थिक समानतेचा प्रश्न येतो त्यावेळेला नेहमीच मी जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पार्ट 3 आणि पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.